नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रडण्याच्या आवाजामुळे 48 तासांनी पेण तालुक्यातील 4 वर्षाच्या चिमुकलीचा लागला शोध। पेण तालुक्यातील हेटवणीवाडी परिसरातील चिमुरडी बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हरवली होती। किशोरी किरण महालकर नावाची ही बालिका आईसोबत गावाबाहेरच्या नाल्या शेजारी प्रातःविधीसाठी गेली असता आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवले आणि या 4 वर्षाच्या मुलीने एकदा आईला आवाज दिला, आई कुठे आहेस तू? आई म्हणाली, बाळा मी आलेच। अवघ्या 5 मिनिटाच्या वेळेत गायब झालेली ही चिमुकली सुमारे 48 तासांनी डोंगरावरील झाडाखाली सापडली। 200 जणांचा जमाव आणि पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमुळे भीतीपोटी अपहरणकर्त्याने मुलीला झाडाखाली बसवून ठेवून पळ काढला। शोध मोहिमेत सकाळी परिसरात रडण्याचा मुलीचा आवाज ऐकून CR जवान त्या दिशेने गेला असता मुलगी घाबरलेल्या अवस्थेत सापडली आणि सर्वांना हायसे वाटले। तिच्या वडिलांकडे तिला सोपवतात ती त्यांना घट्ट बिलगली आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला। मुलीला आदिवासीवाडीत नेऊन तिच्या पालकांसह वैद्यकीय तपासणीसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। शासकीय रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करून तिला तिच्या घराकडे रवानगी करण्यात आली। किशोरीच्या कुटुंबियांनी आपल्या मुलीचा शोध लावणाऱ्या धाडसी पोलीस यंत्रणा, विशेषतः जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संपूर्ण यंत्रणेला आणि सामाजिक सेवाभावी संस्था मावळा प्रतिष्ठान हेटवणे तसेच पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, तरुणांच्या सर्व टीमचे आभार मानले। मुलीची प्रकृती ठीक असून उपचारानंतर ती पालकांसोबत घरी सुखरूप आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बागुल पुढील तपास करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पेण।